हाय, गुड इव्हिनिंग. तर स्वागत आहे सगळ्यांचे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळी शूट घ्यायला जमलंच नाही, तर आता संध्याकाळचे 6 वाजले. तर आता मला खूप भूक लागली आहे, तर म्हटलं चला आता काहीतरी बनवू जे लवकर होईल ते. तर मी आता उपमा बनवते. तर चला आता उपमा बनवून घेते. बनवण्यासाठी मी एक टोमॅटो, एक कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, वाटाणा, शेंगदाणे सगळी तयारी केली आहे. तर मी आता रवा भाजून घेते आणि उपमा बनवते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती माझ्या खूप काही म्हणजे फॉलोअर्स आहे. माझे इंस्टाग्रामवरती 5,000च्या आसपास असतील. तर मला खूप जणांनी मेसेज केले होते की ताई तुम्ही पण एक यूट्यूब चॅनल ओपन करा, व्हिडिओ टाकत जा तुमचे डेली रुटीन, म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं नवीन नवीन. तर त्यामुळे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. तर आपल्या चॅनलला मनीषा पाटील नाशिक ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील. मी नाशिक पंचवटी येथे राहते. माझे नाव मनीषा पाटील आहे, कारण मी फर्स्ट व्लॉगमध्ये माझी काही ओळखच दिली नाही. तर आता तुम्ही जसजशा कमेंट करशाल तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील काय, त्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईल. तर चला आता रवा पण भाजलाय, मी उपमा बनवून घेते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ह्या कढईमध्ये रवा भाजला होता ना, त्यामुळे कढई तुम्हाला कशी दिसत असेल. आता मी कांदा परतून घेते. रवा कसा आहे पटकन होतो ना, म्हणजे काही जण याला तिखट रवा पण म्हणतात आणि उपमा पण म्हणतात. तर मला तिखट रवा म्हणायची सवय आहे, त्यामुळे माझ्या तोंडात तेच येतं. खूप गरम होतं त्यात ना, लाईटीची शेगडी ना, त्यामुळे लय गरम होतं लाईटीच्या शेगडीजवळ. आमची गॅस टाकी आहे भरलेली, पण आम्ही इमर्जन्सी साठी ठेवलेली आहे. तर लाईटीच्या शेगडीवरती करतो आम्ही सध्या. सगळीकडेच प्रॉब्लेम आहे गॅसचा, त्यामुळे काय विशेष नाहीये. वाटाणे आणि शेंगदाणे, टोमॅटो ते कापून घेतले आता याच्यामध्ये. कालची तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझं डेली रुटीन आहे, त्यामुळे मी डेली काय करते ते मी दाखवणारच आहे तुम्हाला. मग त्यामध्ये काही पदार्थ असेल, काही पदार्थ बनवला किंवा कुठे गेले, दिवसभरात काय होतं. आज सकाळी शूटच घ्यायला जमलं नाही, त्यामुळे मी आता घेतलं. आता आपण पाण्याला चांगली उकळी आणून देऊ आणि त्यात मध्ये मीठ ऍड करून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ.
उपमा कसा बनवता मला नक्की सांगा कमेंट करून. उपमा झालाय आता, तर आता मी खाऊन घेते कारण मला खूप भूक लागली आहे. तर या तुम्ही पण उपमा खायला. खूप छान वास आलाय उपम्याचा आणि दिसतो पण खूप छान आहे बघा. तर चला आता मी खाते, तुम्ही पण या. गरम आहे पण टेस्टला छान झालाय. या सगळे उपमा खायला. कोणाकोणाला उपमा आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. मला एवढं आवडत नाही पण मला भूक लागली होती त्यामुळे आता अर्जंट मध्ये नेमकी काय होऊ शकतं. पोहे पण मला आवडत नाही जास्त कारण पोहेने पित्त होतं असं. तर मग रवा पण मला एवढं काही आवडत नाही पण आता भूक लागली आहे तर अर्जंट मध्ये काय होईल म्हणून मी उपमा केला. तर चला आता मी खाऊन घेते कारण मला आता अजून स्वयंपाक पण करायचा आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. मी नाश्ता करून घेतला त्यानंतर म्हटलं चला आता रात्रीच्या जेवणाची तयारी करू. तर फ्रीजमध्ये बघितलं 4-5 भाज्या होत्या पण मग म्हटलं चला आता गिलके, परत ती आपली शिमला मिरची काय ढोबळी मिरची म्हणतात ती पण होती, मेथीची भाजी होती, अजून पण होत्या 2-3 भाजीला. पण म्हटलं चला आता भेंड्याच करू. माझी पण भेंडी आवडती, त्यांची पण आवडती आहे. आणि तसं पण आत्ताच उपमा खाल्ला होता त्यानंतर मग एवढी भूक पण नव्हती त्यामुळं मग म्हटलं चला आता भेंडीच करू साधी सोपी आणि बाजरीच्या भाकरी करू. तर भेंडी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर भेंडी कट करायला घेतली, भेंडी कट करून घेतली. मग इथे आमच्या दोघांची ना हसी मजाक चालू होती. तर ते म्हणत होते मी कॅमेऱ्यामागचा कलाकार आहे असं तसं आमची हसी मजाक चालू होती. मग काही नाही, मग भेंडी कट करून घेतली. मग मी कढई ठेवून घेतली, कढई चांगली तापून दिली. मग त्यामध्ये तेल टाकलं, तेल तापल्यानंतर मग जिरे मोहरी टाकली. नेमकी माझ्या ध्यानातच राहिलं नाही लसूण सोलायचं, मग म्हटलं जाऊ दे आता काही होत नाही. तर मग पुढं लाल मिरची टाकून घेतली म्हणजे लाल तिखट. त्यानंतर भेंडी शिजायला टाकून दिली. मग गेले, मग बाळाला घेतलं थोडा वेळ. मग त्यानंतर तांदूळक्याची भाजी पण करायची होती. मग भेंडी झाल्यानंतर तांदूळक्याची भाजी करून घेतली. मग बाजरीच्या भाकरी पण करून घेतल्या, म्हणजे मला पण बाजरीची भाकर आवडते त्यामुळं मग बाजरीच्याच केल्या. मग सगळं झाल्यानंतर पुढे मग जेवण केलं. पुढे तुम्ही व्हिडिओ बघा. कशी झाली भेंडीची भाजी? मस्त झाली. तांदूळ खा, तांदूळ काच म्हणते ना त्याला, अजून काही नाव नाही ना? तर काहीच आता आम्ही जेवण करतोय. मी दूध भाकर खाते, ते भेंडीची भाजी, तांदूळक्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाते आणि मी दूध काला खाते. तर या जेवण करायला. तर आता आपण व्हिडिओ इथंच संपवतोय. तर भेटू उद्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट